नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहलच्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर सणासुदीला सुरुवात झालेली आहे आणि आमच्याकडे प्रत्येक सणाला म्हणजे दसरा, दिवाळी, नागपंचमी प्रत्येक सणाला हे स्पेशल डाळीचे वडे बनवले जातात. तर चला तर मग आपण हे डाळीचे कुरकुरीत वडे कसे बनवायचे ते बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहे चणा डाळ आणि मुगाची डाळ. मुगाची डाळ इथे मी सालीसकट वापरलेली आहे आणि 1 कप चण्याची डाळ वापरली आहे, त्यामध्ये अर्धा कप मुगाची डाळ वापरलेली आहे. आणि आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया. 2 ते 3 पाण्याने आपण डाळींना स्वच्छ धुवून घेणार आहोत. तीन ते 4 तास आपण हे डाळी छान भिजवून घेणार आहोत. आणि हे बघा आता इथे 3 ते 4 तास झालेले आहेत आणि डाळीतलं जे एक्स्ट्रा पाणी होतं ते मी काढून घेतलेलं आहे. आता मी याचे 2 भाग करून घेणार आहे. अर्धी डाळीचं आपण वाटण करून घेणार आहोत आणि अर्धी डाळ आपण ॲज इट इज वापरणार आहोत. तर डाळीचं वाटण करताना आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत, जसं की हिरवी मिरची, लसूण आणि कोरिएंडर. तर 8 ते 10 पाकळ्या आपण इथे लसणाच्या घालूया. 3 ते 4 हिरवी मिरची. जर तुम्हाला तिखट खायला जास्त आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि थोडासा कोथिंबीर घालून घेऊया. आणि यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करताना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. तर हे बघा इथे असं जाडसरच असं आपण इथे वाटून घेतलेलं आहे. उरलेली पण डाळ मी वाटून घेते. जर डाळीसोबतच आपण मिरची आणि लसूण वाटून घेतला तर तो छान असा मिक्स होतो. तर ही बघा अर्धी डाळ मी इथे वाटून घेतलेली आहे आणि जी अर्धी डाळ शिल्लक होती ती आपण आता यामध्ये घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने जर आपण वडे केले तर ते वडे खूप छान असे कुरकुरीत होतात आणि आतून सॉफ्ट होतात. तर जर तुम्हीही पण तुमच्या घरी वडे ट्राय करत असाल तर या पद्धतीने तुम्ही वडे ट्राय करू शकता. आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत, जसं की चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तिखट, कारण आपण हिरवी मिरचीचा पण वापर केला आहे, 1 चमचा धने पावडर आणि यामध्ये आपण अर्धा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा आणि सौंफ घालून घेणार आहोत. सौंफ घातल्याने चवीला हे खूप छान वाटतात खाताना. आणि थोडासा कोरिएंडर आपण चिरलेला कोरिएंडर इथे घालून घेऊया आणि हे छान आता मिक्स करून घेऊया. जेणेकरून आपण जे ड्राय मसाले यामध्ये टाकलेले आहेत ते छान एकत्र व्हायला हवे, एकजीव व्हायला हवे. आणि हे बघा आपण इथे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जर तुम्ही पाण्याचा वापर इथे केला तर ते वडे असे वातळ होतात आणि वरून ते क्रंची राहत नाही. आपण छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून त्याचा एक बॉल तयार व्हायला हवा, कारण आपण इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि आपण डाळ वाटून घेतली आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुसरं कुठलंही पीठ यामध्ये घालायची गरज नाही. एका साईडला मी इथे तेल पण गरम करून घेतलं आहे. कुठलंही तळण करताना खूप जास्त असं तेलाचा वापर करायचा नाही. तर हे बघा असं अलगद असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याला असं छान वडा बनवून घ्यायचा आणि तो तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. तर तेलामध्ये येईल असे एकत्र आपण 3 ते 4 वडे ह्यामध्ये घालून घेणार आहोत. करायला अगदी सोपे आहे आणि खायला खूप चविष्ट असे हे वडे होतात. आणि इथे विदर्भामध्ये जनरली याला छान गरमागरम दह्याच्या कढीसोबत सर्व केले जातात किंवा कढी भात आणि त्यामध्ये हा असा वडा कुचकरून टाकला जातो. तर खायला खूप अप्रतिम वाटतात आणि याचे छान असे रंग बदलतपर्यंत आपण याला तळून घेणार आहोत. तर छान आपल्याला हे ब्राऊन कलर येईल इथपर्यंत तळून घ्यायचे आहेत, कारण हे आतपर्यंत छान शिजायला हवे, कारण आपण यामध्ये कच्च्या डाळी वापरलेल्या आहे. तर हे बघा असा रंग बदलायला आता सुरुवात झालेली आहे.
आणि हे मीडियम आचेवर आपल्याला हे सर्व वडे तळून घ्यायचे आहेत। हे बघा, आपण यापेक्षाही आपण थोडे डार्क करून घेऊया वडे। खूप छान असे चविष्ट आणि कुरकुरीत हे वडे होतात। तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि अजूनही जर तडका विथ स्नेहाजी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एकदा सबस्क्राईब नक्की करा। आणि हे बघा, इथे छान असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे बाहेर काढून घेऊया आणि असेच एक एक करून मी सर्व वडे तळून घेणार आहेत। आणि इथे मी या वड्यांना सर्व केलं आहे गरमागरम कढीसोबत। तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका। थँक्यू।